संदेश कदम। प्रचाराची धामधूम चालू आहे। शिंदे गट, भाजप, RPI आठवले गट, राष्ट्रवादी अजितदादा गट याचे उमेदवार राजेश बेंडल यांचा प्रचार आबलोली गावात आता जोरदार चालू आहे। आपण आता रत्नागिरी जिल्हा उत्तर जिल्हा अध्यक्षा रश्मी गोखले यांची भेट घेतलेली आहे। बघूया या बाबतीत त्यांचं काय मत आहे ते। नमस्कार, नमस्कार। मी रश्मी गोखले, उत्तर रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष आहे। मी आता इथे प्रचाराला बाहेर पडले कारण निवडणुका जवळ आलेल्या आहेत। धनुष्यबाण आपली निशाणी आहे, बेंडल साहेब उभे आहेत, आपल्या सर्वांनाच माहिती आहे। पण मी आता जेव्हा या सगळ्यात गुहागर तालुक्यात म्हणा, 72 गावात म्हणा, 15 गावात म्हणा, जेव्हा मी फिरते तेव्हा मला समजते की इथे जे आधीचे आमदार होते आहेत, आता कोणी होते आहेत, तर त्यांनी काय विकास केला आहे। मी आता एवढा संपूर्ण तालुका फिरले, गुहागर तालुका फिरले, मी 15 गाव फिरले, 72 गाव फिरले, मला तिथे विकास तर काही दिसला नाही। 15 गावात मी रामदास भाई साहेब आहेत त्यांच्याबरोबर फिरले तेव्हा तर मला रस्ते असे आहेत की मी असे काही बैलगाडीत बसलेत असं मला भास होत होता। म्हणजे विकास तुम्ही काय केलं मग 20 वर्ष? तुमच्या या हातात जर सत्ता होती इथली सगळी तर तुम्ही काही करू शकला नाही त्या लोकांसाठी। म्हणून मी सर्व जनतेला माझी विनंती आहे, इथल्या तालुक्यातल्या लोकांना विनंती आहे की तुम्ही बदल घडवा। आता इथे बदल हवा आहे, आपल्याला विकास हवा असेल, आपला सर्वांगण म्हणजे सर्व आपला विकास हवा असेल तर आपल्याला इथे बदल घडवायला नक्कीच हवा आहे। मॅडम, मी मध्येच थांबवतोय तुम्हाला। तुम्ही म्हणताय विकास झाला नाही, जर विकास झाला नाही तर गेले 3 टर्म भास्कर शेठ जाधव इथून निवडून येतात, जर विकास केला नाही तर ही इथली मतदार, इथली जनता त्यांच्या पाठी का उभी राहते? हा प्रश्न माझ्यासारख्या पत्रकारावर पण पडतोय, आम्हालाही पडतोय। पण ते काचं उत्तर आपण देऊ शकत नाही कारण आज त्यांचं एवढं इथे वर्चस्व आहे, कदाचित लोक घाबरत पण असतील। ही साधी लोक आहेत बघा गावातली, ही गावातली जनता, ही शहरातली नव्हे, ही गावातली लोक आहेत। एखाद्यावेळेस त्यांना घाबरत असतील, काही कारण असू शकतं। पण तुम्हालाही माहिती आहे विकास झालाय का? तुम्ही मला सांगा। मला एक सांगा त्याच्यापेक्षा काय म्हणजे कोणत्या पद्धतीचा विकास होणे गरजेची अपेक्षा तुमची काय आहे इथल्या मतदारांसाठी? 15 गावात मी फिरले, तिथे रस्ते इतके खराब आहेत। तुम्ही गेला असाल 15 गावात? गेलो। रस्ते बघितले तुम्ही? रस्ते अतिशय खराब आहेत। आता मी इकडे आले, अंजनवेलला आले, तिथे मी शाळा बघितल्या। शाळांमध्ये हे असतात, ते जनरेटर काय म्हणतात त्याला? नाही, डिजिटल शाळा करण्यासाठी का? ते शाळांमध्ये तिथे लाईट नाहीये, फॅन नाहीत, अशा याच्यामध्ये ती मुलं तिथे बसतात। तिथे 15 दिवस अंजनवेलच्या महिला निवासी 15 दिवस आमच्याकडे पाणी येत नाही, पाण्याचा प्रॉब्लेम आहे। कितीतरी बघितलं आपण, पाखाड्या वगैरे कशा चढून जातोय, कशा उतरतोय, झालंय का काही मला सांगा। आता गुहागर आहे, गुहागर आता किती डेव्हलप व्हायला हवं होतं आतापर्यंत मला सांगा? झालं काय गुहागर डेव्हलप? काही एवढं आता तिथे पर्यटक येतात, पण मला नाही वाटत पर्यटक ज्या प्रमाणात येतात त्या प्रमाणात तिथे काही डेव्हलपमेंट झालेली आहे असं मला वाटतं। तुम्ही मला सांगा, राजेश दादाचा प्रचार तुम्ही करताय, तुमच्या काय अपेक्षा आहेत? काय डेव्हलप करणार तुम्ही? कोणत्या उपाययोजना करणार आणि कोणते मुद्दे घेऊन जाताय? हे बघा, पहिलं शाळा, त्याच्यानंतर पाण्याचा प्रश्न, महिलांचा अगदी जवळचा प्रश्न आहे, त्यांना लांबून पाण्याच्या डोक्यावर पाण्याचे घागरी घेऊन यायला लागतंय। पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवला पाहिजे, रस्ते बघायला पाहिजेत, लोकांच्या घरापर्यंत व्यवस्थित पाखाड्या गेल्या पाहिजेत, ज्या आहेत सुविधा त्या करायलाच पाहिजेत ना त्यांनी। तर ह्या होत्या गोखले मॅडम, त्यांनी आपल्याला त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे।